छान आले तो फोटो. ही कोण ग? काहीचं नाव म्हणाली? अगं ती प्राजक्ती नाही का तुला सांगितलं डोक्यावर पडली, लागलं तिला, रक्त बिक्त आलं चालू. किती छान आहे ना ग ती. हे कुठे चढताय तुम्ही? असं कुठेतरी जाता आणि मग लागतं आणि मग म्हणतं लागतं. आई त्या कड्यावर दुर्मिळ रोपं मिळतात, ती गोळा करायला सांगितली सरांनी म्हणून गेलो होतो आम्ही. बरं बरं. सगळं दिसतं ना मी. हो. हे काय किती भिजताय, सगळ्या जणी भिजलात. असं भिजता कुठेतरी आणि मग आजारी पडता. अगं ती झाडं किती छान दिसतात ते बघ ना, भिजलेलं दिसतं फक्त तुला. अगं आजारी कोण पडतं? हॅलो. हॅलो. हा मॅडम बोला, कशा आहात? एक मिनिट. सुधा मॅडमचा फोन आहे. म्हणजे अर्ध्या तासाची निश्चिंती. चहा करून आणते. बर. हा बोला. काय ग, काय म्हणते ती बया? काही नाही हो, वर्षा पिकनिकला गेली होती ना, त्याचे फोटो बघतीये. की सुंदर आलेत फोटो. खरंच या तरुणांचे फोटो बघितला आणि त्यांच्यातला उत्साह बघितला ना, तर वाटतं की आपल्याला परत तरुण होता येणार नाही. का का शक्य नाही? अगं आपण मनाने अजून तरुणच आहोत सुनंदा. मी काय म्हणते तुला, आपण एक 10-12 दिवस कुठेतरी जाऊया का ग ट्रिपला? हां, काय हरकत आहे? अहो हरकत घ्यायला आहे कोण? मजा आलं तर जाऊया ना 10-12 दिवस. हो चेष्टा करताय की काय? चेष्टा नाही ग, खरंच सांगते मी तुला. खरं सांगू का, आपण दोघी ना संसारात नुसते अडकलेले आहोत. सुटका म्हणून नाही त्याच्यातून. अगं आता आपल्याला मुली झाल्या, मुली मोठ्या झाल्या, नातवंड झाली आई, पण तरी सुद्धा आपण त्याच्यातच अडकलेलो असं मला वाटतं. नुसते जगतोय, आयुष्यात दुसरं काहीही नाही. रोज नवीन नवीन काहीतरी संकट, आणि आपण मात्र त्या सगळ्यांकडे असहाय्यपणे अगतिकपणे नुसतं बघत राहायचं. माझी ना दिवसेंदिवस अक्का होत चालली असं वाटायला लागलंय. का हो मॅडम अशा हळव्या का झालात? काही मनात असेल आणि मनात दाबून ठेवणं कठीण होत असेल तर बोला माझ्याशी. हो बोलून दुःख हलकी होतात, आणि मी काही परकी नाही तुम्हाला. काय झालं? अनुष्काचं काही? काही नाही ग, निशांत मध्ये म्हणावी तितकी सुधारणा नाहीये. ही बिचारी अनु म्हणूनच सगळे सहन करते. दुसरी कोणी लेचीपेची तिच्या जागी असती ना. खरंय. आणि मला वाटतं मॅडम की आलेल्या परिस्थितीमुळेच का होईना अनुष्का खंबीरपणे उभी राहिली. ती आकांक्षासारखी नाही, म्हणजे आकांक्षा पहिल्यापासूनच स्वतंत्र विचारांची. सुनंदा, आम्ही ना कधी कधी माझ्याच माणसांचा खोलवर जाऊन विचार करते, तेव्हा माझ्या असं लक्षात येतं की कुणावरच कसलाही भरोसा ठेवण्यात काहीही अर्थ नाहीये. आयुष्य येईल तसं झेलत राहायचं, हे यांचं म्हणणं म्हणूनच पटतं मला. जयाचा ना मला भयंकर राग यायचा. अगं याला मी काहीही सांगितलं ना काही रिॲक्टच व्हायचा नाही. तो स्वभावच होता त्यांचा, आणि म्हणायचे होईल सगळं व्यवस्थित. खरंय तू म्हणतेस ते. त्याच्यासारखं आपल्याला स्थितप्रज्ञ राहता येत नाही ना, म्हणून माझा मलाच राग यायचा. आता बघ ना, अक्षता लग्न करायलाच तयार नाही. कानी कपाई ओरडले तिच्या, पण नाही, बया तयारच नाहीये. आता अजून एक नवीनच संकट उभं राहिलं आमच्या समोर. संकट? कोणतं? तनूला जन्माला येऊन इतकी वर्ष झाली. सगळ्यांच्या विरोधात जाऊन आकांक्षाने तनूला या जगात आणलं. तनू सज्ञान झाला. तन्वीर आकांक्षा जोशी असं नाव लावलं. मोठ्या हिमतीनं सगळं पार पडलं आकांक्षाने. आणि आता तन्वीरला विरू भेटला. काय? हो, पण त्याने आपलं नाव शैलेंद्र शिरोळे असं सांगितलं त्याला. हो, तो कुठे भेटला त्याला इतक्या वर्षांनी? काही विचारू नकोस. तनूला सांगा याद राख, त्याच्याकडे गेलास तर, त्याला भेटलास तर. अगं बाई, सगळं सांगून झालं त्याला. मग पण शैलेंद्र शिरोळे विषयी त्याला जास्तीत जास्त आकर्षण वाटायला लागलेलं आहे. त्याच्यापासून त्याला दूर करणं फार कठीण झालेलं आहे आता.
म्हणजे सत्वपरीक्षाच आहे तुमची आणि आकांक्षाची. खरं म्हणजे मी आकांक्षाला याविषयी काही बोललेले नाहीये. खरं सांगू का, माझी हिंमतच होणार नाही तिला हे सगळं सांगायचं. म्हणूनच मी तुला म्हणते की आपण 10-12 दिवस कुठेतरी जाऊया का? नाही, ह्या सगळ्या प्रकरणाचा स्फोट होईल ना तेव्हा मला इथे नाही राहायचं. मला ना अलीकडे खूप भीती वाटायला लागली या सगळ्या गोष्टींची. बर, आपण जाऊ कुठेतरी. ठेवू फोन? बर. तुला सांगतो जाई, शैलू अंकल ना सॉलिड माणूस आहे का, एकदम बाप माणूस. बस म्हणजे बस झालं. काय सारखं आपला शैलू काका जरा बाजूला ठेव ना त्याला. काय तो भेटल्यापासून अगदी झपाटल्यासारखं करतोय तू. तर तो आहेस ग तसा. अरे पण म्हणून आपल्याला दुसरे विषयच नाहीयेत का बोलायला? कॉलेजमध्ये एवढं काही घडतंय, बाहेर समाजात राजकारणात एवढी उलथापालथ चालली आहे. बरं तनु, मी काय म्हणते, बाकी सगळं जाऊ, आपण मुलींविषयी बोलूया का? म्हणजे तुझ्या वर्गातल्या मुली. त्यात काय बोलायचं, मुलींविषयी काय बोलणार? तनु तू जाम हट्टी आहेस. एखादी गोष्ट डोक्यात घेतलीस ना की दुसरं काही बोलायचंच नाही. त्याच्यात हसण्यासारखं काय आहे? अगं हसण्यासारखं म्हणून तर हसलो ना. जाई, तू ना आता डिक्टो माझ्या आईसारखं बोललीस, माहितीये तुला? हो, मग आपली आई आणि मैत्रीण जर एकच गोष्ट सांगतायत तर तू ती सिरियसली घ्यायला काहीच हरकत नाही, नाही का? सिरियसलीच घेतोय मी, सिरियसलीच विचार करतोय. हा शैलू अंकल नक्की कोण आहे? तनु तू एक काम कर, काय? त्या शैलू काकाबद्दल तुला जे जे काय वाटतंय ना ते सगळं एकदाच बोलून टाक. म्हणजे तुलाही बरं वाटेल, नाही का? आणि मला पकवल्याशिवाय तू काय राहणार नाहीस. तुला सांगतो जाई की मला ना एक गोष्ट कळत नाही. त्या शैलू अंकल बद्दल मला इतकं कुतूहल का वाटतं? त्याच्या दिसण्यावरून तरी असं वाटतं की तो कोणतरी बडा असावी. तो माझ्यासारख्या एका आता कुणी नसलेल्या बोरामध्ये एवढा इंटरेस्ट का घेतो? दिसतो तर त्या सिने दिग्दर्शक वीरेंद्र शिरोडकर सारखा, पण नाव सांगतो शैलेंद्र शिरोळे. शैलेंद्र शिरोळे, शैलेंद्र शिरोळे. आता काय झालं? काय गंमत आहे ना? शैलेंद्र वीरेंद्र शिरोळे शिरोडकर. आलं का लक्षात? मला तर असं वाटतं ना की एकाच माणसाची दोन नावं आहेत. काहीतरी घोळ आहे, जबरदस्त घोळ आहे ना. मग हेच सांगते मी तुला कधीपासून. अरे तो शैलेंद्र शिरोळे नक्की कोण आहे? त्याला तुझ्याकडून काय हवंय याचा नीट विचार कर आणि जरा जपून वाग. जपून वाग? जपून वाग म्हणजे नक्की काय करू? म्हणजे त्याच्या मागे एकदम धावत सुटू नकोस. का? तुम्हाला काय खाणार आहे? तू म्हणजे ना एक नंबरची घाबरट आणि डरपोक मुलगी आहेस. अजिबात नाही. मी अत्यंत सावध आहे, त्यामुळे मी सगळे निर्णय डोकं ताळ्यावर ठेवून घेऊ शकते. जाऊ दे, तुला नाही समजणार. का? मला का नाही कळणार? अरे तनू, कारण तू लहानपणापासून अत्यंत शेल्टर्ड वातावरणात वाढलीस. तुझी आई, मावशी, आजी, आजोबा सगळ्यांनी तुला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलंय. म्हणजे जरा जास्तच जपलंय. त्यामुळे तुला जगाची कल्पना येत नाही. अच्छा, म्हणजे तुला जगाची जास्त कल्पना आहे. हो. तुला जगाबद्दल जास्त कळतं. तू सॉलिड हुशार आहे. होय, मला जास्त कळतं. कारण मी लहानपणापासून हॉस्टेलमध्ये वाढले. त्यामुळे स्वतःला कसं जपावं ही अक्कल मला जरा लवकरच आली. कळलं तुला? त्यामुळे आपल्यापेक्षा वयानं मोठ्या असलेल्या, अनुभवानं जास्त असलेल्या आपल्या मैत्रिणीचा सल्ला जरा मान. आणि तेव्हा जरा शैलू अंकल पासन जपून राहा. कळलं तनू? कळलं तुला? तनू, मान तू ना पक्का लेक्चर वर तू लेक्चर पकावआहेस देत तू. असतेस.
ओके राईट. चौगुले, हा रिपोर्ट तुम्ही मला काळजीपूर्वक आणि कॉन्फिडेन्शियल ठेवून मला दिला असेल असं मी समजते. मॅडम, तुम्ही जो माझ्यावर विश्वास दाखवलात त्याला मी तडा जाऊ देणार नाही. बाय द वे मॅडम, तुम्ही माझ्यावर जो विश्वास दाखवलात ना त्याबद्दल मी तुमचा खरोखरच आभारी आहे. तुमचं जर हे आभार प्रदर्शनाचं भाषण संपलं असेल तर आपण कामाकडे वळूया. मॅडम, या फाईलमध्ये जो रिपोर्ट आहे त्याचा आणि आमच्या डिपार्टमेंटचा खरं तर काहीही संबंध नाही आहे. पण प्रोडक्शन कॉस्ट प्लस ओव्हरहेड्स प्लस ऑल टाईप्स ऑफ टॅक्सेस आणि प्रॉफिट असं सगळं करून मी जेव्हा सेलिंग कॉस्ट काढायला निघालो ना तेव्हा आय वॉज शॉक्ड. मॅडम, तुम्हाला माहिती आहे की सध्या प्रोडक्शनसाठी किंवा एखादं प्रॉडक्ट विकण्यासाठी मार्केटमध्ये किती टफ कॉम्पिटिशन आहे. अर्थात आपल्याला जर तग धरून राहायचं असेल तर पार्टीला डिस्काउंट सुद्धा द्यावा लागतो. मला माहिती आहे, तुम्ही मुद्द्याचं बोला. 15 मिनिटांनंतर आपली प्रोडक्शनची मीटिंग आहे, त्यामुळे भरभर हटपा जरा. नाही मॅडम, प्रोडक्शन कॉस्ट वाढते आणि ती आटोक्यात आणायलाच हवी. पण तिथेच खरी मेक आहे. आपल्याला प्रोडक्शन कॉस्ट कमी करायची असेल किंवा कमी आणायची असेल तर स्क्रॅप पर्सेंटेज 0 पाहिजे आणि रॉ मटेरियलचं युटिलायझेशन 100% पाहिजे, राईट? मॅडम, हे प्रॅक्टिकल नाही आहे, ही थिअरी झाली. पण आपल्याकडलं प्रॅक्टिकल काही वेगळंच आहे. दर महिन्याला आपल्याकडल्या स्क्रॅपचं प्रमाण प्रचंड वाढतंय आणि भंगारवाला श्रीमंत होतोय. दिवाळं निघेल आपला शानी. मला तर डाऊट आहे, आपल्याकडे आणलेलं नवीन रॉ मटेरियल डायरेक्ट स्क्रॅपमध्येच काढलं जात आहे. याला जबाबदार कोण? यांचीच तर नव्या रिपोर्टमध्ये आहेत मॅडम. हे प्रोडक्शनवाले, क्वालिटी कंट्रोलवाले सगळे सगळे यामध्ये इन्व्हॉल्व आहेत आणि भरीसभर म्हणून लेबर युनियन सुद्धा यांना साथ देत आहेत. अच्छा, म्हणजे हा सगळा व्यवहार कडेकोट बंदोबस्तात चाललाय तर. पण त्यांना रेड हँड पकडणं मला नाही वाटत शक्य आहे. मग तुम्ही एन्क्वायरी करणार? का? घाबरलात? नाही, घाबरलो असं नाही, पण मॅडम या सगळ्यांचं वैर घेणं मला परवडणार नाहीये. प्लीज तुम्ही माझं नाव यामध्ये इन्व्हॉल्व होणार नाही याची प्लीज काळजी घ्या. नाही नाही, अजिबात घाबरू नका. हा इन्क्वायरीचा तमाशा मी नाही करणार. मग हे सगळं चाललंय हे असंच चालू देणार? अजिबात नाही. भविष्यात हे परत होणार नाही ह्याची काळजी घेणारच आहे मी. फक्त आत्ता जे काही घडलंय त्याचं काय करायचं हा विचार मी केलेला नाहीये. पण तुम्ही चिंता नका करू. तुम्ही तुमचं काम व्यवस्थित केलेलं आहे. थँक्यू. आता फक्त एकच काम करा, बाहेर जाऊन ह्याची वाच्यता करू नका. तुमच्या या लूज स्टॉक्समुळे बरेच प्रॉब्लेम क्रिएट होतील, कळलं? आय विल टेक केअर मॅडम. यू मे गो नाव. येस मॅडम. अरे झाले का नाही सगळे? आवरा पटापट, चहा तरी पिऊ दे मला. अरे अनुष्का मावशी, तू ये 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 बस. आणि तू बाहेर थांबली होतीस? हा, म्हणजे तू आत बोलवण्याची वाट बघत होते मी. या गधड्यांनी तुला इतरांसारखं बाहेर बसवून ठेवलं ना. पण तुला कळत नाही का, सर आत निघून नाही का यायचं? अरे बाबा, मी मुद्दामूनच बाहेर बसले होते. मी जरा ऑब्झर्व करत होते, म्हणजे हा भूषण भाईंचा दरबार कसा काय भरतो बघूया म्हटलं. ते करावं लागतं का? जाऊ दे. बरं, तू मला भेटायला आली आहेस का आबांना भेटायला आली आहेस? तसं काम माझं तुझ्याकडेच आहे. म्हणजे पर्सनल नाही आहे, ऑफिशियल आहे. भूषण सध्या आमच्या कंपनीमध्ये 2 युनिट्स कामं करतायत. माहिती आहे मला. आणि दोन्ही युनिटचा सगळा कारभार तू एकटी सांभाळतेस. बाय द वे, निशांत काका कसे आहेत आता? तब्येत ठीक आहे त्यांची? हो आहे, ठीक आहे आता. प्रॉब्लेम काय होता? भूषण,
माझ्या कंपनीत एक श्रीकांत लाड नावाचा प्रोडक्शन मॅनेजर आहे. हा म्हणजे तो माणूस आहे, बरा आहे, ॲम्बिशियस आहे. तरी सुद्धा त्यांनी तुझ्या कंपनीत काहीतरी घोळ घातलाय आणि त्याची सुपारी द्यायला म्हणून तू माझ्याकडे आलेली आहेस, करेक्ट? हां, म्हणजे तुझं बाकी सगळं करेक्ट आहे, पण हे सुपारी विपारी जरा जास्तच वाटतंय. म्हणजे तुझ्या भाषेत सांगायचं तर मला त्या माणसाची कुंडली हवी आहे. ऑफिसच्या व्यतिरिक्त हा माणूस बाहेर काय करतो, कुणाला भेटतो, त्याची काय कामं आहेत, ह्याची खडानखडा माहिती हवी आहे मला. त्यांनी तुझं कितीसं नुकसान केलंय का? नाही म्हणजे बातमी पक्की आहे का तुझा डाऊट आहे फक्त? यांनी काही फरक पडतो? खूप फरक पडतो. त्यांनी जर खरंच काही घपला केलेला असेल ना तर तुडवतो साल्याला. भूषण, ह्या केसमध्ये मारहाणीची काही गरज नाहीये. प्रत्येकाला एकच फुटपट्टी नको रे वापरूस. थांब, मी काय बोलतेय ते शांतपणे ऐकून घे तू. मीही माझ्या ऑफिसमध्ये रोज जवळजवळ 100-150 लोकांना भेटते, त्यांचे प्रॉब्लेम्स डिस्कस करते, खूप वेगवेगळ्या लेवल्सवर. पण मी त्यांना समजून घेते, मारहाण नाही करत. आणि तू ॲम्बिशियस आहेस आणि आयुष्यात जर तुला पुढे पुढारी व्हायचं असेल तर राजकारण शिक, हात उगारू नकोस सारखा. आणि जर भूषणचं आपण ऐकलं नाही तर बहिरे होऊ, एवढी दहशत पुरेशी आहे. त्याकरता हात उचलायलाच पाहिजे याची काही गरज नाहीये. आपण धन्य आहात. आपण जे काय बोलला ते इथे कोरल्या गेलं. ओके, बरं आता आलीच आहेस तर आबांना भेटून जा, कारण तू जर त्यांना नाही भेटलीस ना तर ते मला मारतील, तुला नाही मारणार. बरं, आहे कुठे तो? आहेत, आत आहेत. आत बघून येते. मन्ना काका, तुला जेवायला बोलवायचं ना रॉनी, म्हणजे मला ऍक्च्युली जरा टेन्शनच येतं. का? काय तू स्वतः एक उत्कृष्ट कुक आहेस, त्याचं टेन्शन येतं तिला. काय विचारू नको, तू येण्याच्या आधी सगळ्या पदार्थांचे माझ्यावर प्रयोग करून झाले. म्हणजे बघावं जरा मीठ बरोबर पडलंय की नाही, तिखट बरोबर पडलंय की नाही, हे गुलाबजाम गोड झालेत की नाही. प्लीज तुम्ही जरा अतिच करताय, इतकं काही नाही रे रॉनी. पण खरंच बरं झालं होतं ना जेवण? वंडरफुल. म्हणजे खरंच सगळंच व्यवस्थित झालं. एक रिक्वेस्ट आहे पण माझी, ह्यापुढे तुम्हाला कधीही मला जेवायला बोलवायचं असेल तर प्लीज कारण शोधू नका. कमिंग बॅक टू आजचं जेवण खरंच छान झालं होतं, मेन्यूही चांगला होता. हा आता बोलवण्याचा मेनू जर का कळला तर बरं होईल. ह्यांना कदाचित ऑकवर्ड होत असेल जरा बोलायला. मीच नाही, आय फील ऑकवर्ड वाटायचं काहीच कारण नाही. कारण आपल्याला जे काही बोलायचं आहे तो विषय आपल्यासाठी नवीन नाही आहे. आपल्याला सगळ्यांनाच तो विषय माहिती आहे, कारण आपण बरेच वेळा डिस्कस केला आहे तो. परत आपल्याला ज्या व्यक्तीबद्दल बोलायचे आहे ती प्राची इथे नाही आहे. कारण का आपल्याला जे काही प्रश्न आहेत त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं फक्त तिच्याकडेच आहेत. रॉनी, आता हे बस झालं, तुम्ही दोघांनी लग्न करा. हो रॉनी तयारच आहे, ते आपलंच येडं तयार होत नाहीये ना. बरं विचारलं तर कारण सांगायला तयार नाही. दॅट इज द होल प्रॉब्लेम. मला वाटतं मी त्या दीपकला भेटू का? तो कुठे भेटणार आपल्याला? नाही, नको. त्याला एकीचा माणूस नाही येतो. बरं झालं प्राची त्याला सोडून गेली. इतकं व्यवस्थित घर बघून, पत्रिका बघून लग्न लावून दिलं तिचं. सगळे धार्मिक विधी केले त्यांच्या मनाप्रमाणे. अगदी काय झालं, एका महिन्याच्या आत ही मुलगी घरी परत, आणि जाणारच नाही म्हणते. काही न सांगता सवरता डिवोर्स घेऊन मोकळी. मे बी शी मस्ट हॅव नॉट गॉट अलोंग. पण तुम्हाला एक माहिती आहे का, प्राची कोणाचं लग्नही अटेंड करत नाही. कदाचित मला असं वाटतं की आपण तिकडे तिच्याशी डायरेक्ट बोलतो ना या विषयावर, त्यामुळे ती बोलत नसेल. काय आपल्या तिघांचंही या लग्नाशी डायरेक्ट संबंध आहे. आता ती मोकळेपणाने बोलेल अशी तिची एकमेव जवळची मैत्रीण अक्षता. हो पण ती नाहीये ना इथे. रॉनी जरा प्लीज तू चौकशी कर ना, ती कधी येते, येणार आहे की नाही. ती येणार असेल तर मीच बोलेन जरा तिच्याशी.
बघूया तसा तरी काही मार्ग निघतोय का.